हा तुमचा जो काही गिर्यारोहणाचा एवढा मोठा अनुभव आहे, हे सगळं करताना गिर्यारोहणाचं प्रशिक्षण किती महत्वाचं आहे? गिर्यारोहणात आपल्याला काय हवंय हे जर नक्की माहिती असेल तर प्रशिक्षणाची किंमत कळते. प्रशिक्षणाला कुठचाही पर्याय नाही. फिजिकल ट्रेनिंग पेक्षा त्यावेळेला असं असतं की मेंटल ट्रेनिंग इज मोर इम्पॉर्टंट. ते आता म्हणजे अन्नाशिवाय राहणं वगैरे नॉर्मल आहे, त्याच्यात काय फार घार मारत नाही कोणी, पण जिवंत राहणं हे महत्वाचं आहे. सो इट्स अ आर्ट ऑफ सर्व्हायव्हल. आणि जर तुमच्याकडे ट्रेनिंग असेल तर तुम्ही ते चांगल्या प्रकारे करू शकता. छंद म्हणून गिर्यारोहण हे ठीक आहे, पण मग तुम्ही याचं व्यवसायात रूपांतरण का नाही केलं? आणि घरचा जो व्यवसाय होता तुमचा जाई काजळ, जो खूप फेमस ब्रँड आहे आज महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा, तर घरच्या व्यवसायात का आणि गिर्यारोहणच व्यवसायात का नाही तुम्ही हे केलं? क्या बात आहे, हा खरंच खूप छान प्रश्न आहे. ह्याचं कारण थोडस विनोदी आणि थोडस गंभीर आहे. विनोदी अशासाठी की मला वडिलांनी सांगितलं होतं की तू, कारण त्यांना माहिती होतं हा मूर्ख आहे आणि हा डोंगरात गेल्याशिवाय काय स्वस्त पटणार नाही, वेड आहे हा. तर त्यांनी मला, मी जेव्हा करिअर बद्दल 12वी नंतर त्यांच्याशी बोलायला बसलो ना, त्या डायनिंग टेबलवरच आम्ही बोलत होतो. तर 3 वाक्यात वगैरे माझ्या करिअरचा सगळा निपटारा झालेला होता. म्हणजे मी त्यांना विचारलं की बाबा मी पुढे काय केलं तर ते उपयोगी ठरेल. पण ऑब्व्हियसली ते वडील आहेत माझे. तर बाबाने मला सांगितलं, थांब, हा निर्णय तुझा आहे, तू घ्यायचा आहेस, तुला सगळं माहिती आहे. माझ्यातर्फे काय सांगायचं ते म्हणाले मी सांगतो. मग मी एकदम असे कान लावून वगैरे ऐकायला सुरुवात केली. तर तू वयाचा 25 होईपर्यंत मी तुला विचारणार नाही व्हाय. ज्या दिवशी तू 25 होशील त्याच्यानंतर तू विचारायचं नाही व्हाय, का. बघायला तर एकच वाक्य आहे, विचार केला तर माझा अख्खा करिअर ग्राफ त्या दिवशी तयार होता की 25 पर्यंत बीपीटी होणार आहे, म्हणजे बाबा पैसे टाका, आणि 25 नंतर हे एटीएम मशीन बंद होणार आहे, त्या स्वतः कमवायला हवेत. बरोबर. सो त्याची तयारी आत्तापासून करायला हवी. हे सगळं माझं आधीपासून मला माहिती होतं. आता त्यातला जो प्रश्न आहे की याचा मी व्यवसाय का नाही केला आणि घरच्या म्हणजे पारंपरिक व्यवसायात का गेलो, त्याचं कारण असं आहे की तेव्हा म्हणजे ही गोष्ट साधारणतः 90च्या सुरुवातीची आहे. 90 सालच्या, म्हणजे 92 ते 95 या फेज मधली गोष्ट आहे. 96 साली मी घरच्या धंद्यात घुसलो. तेव्हा मी पैसे कमवायला, कारण किती बीपीटी म्हटलं तरी आपल्याला एक लाज असते ना थोडीशी, सगळेच पैसे काय बाबांकडनं घ्यायचे. म्हणून मी त्यावेळेला नव्याने उदयाला आलेल्या सगळ्या या आउटडोअर कंपनीज आहेत की जे आउटडोअर डेव्हलपमेंट प्रोग्राम चालवतात, आजही काम करतात आणि चांगलं काम करतात. ते वसंत लिमायनची हाय प्लेसेस असेल, डॉक्टर चितळे आणि चारुहास जोशीची हिल्स अँड ट्रेल्स असेल, किंवा मिलिंद भिडेची असेल, असं यु नो कंट्री साईड. बरोबर. अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर मी चक्क काम करून पैसे मिळवायचो आणि ते पैसे परत माझ्या ऍक्टिव्हिटीसाठी खर्च करायचो. आणि त्या प्रत्येकाचं मी बघत होतो की छान लाईफस्टाईल आहे, दे आर अर्निंग वेल, म्हणजे हे आपल्याला चालू शकेल असं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतच माझ्या, की घरच्या धंद्यातच जायला पाहिजे असं काही नाही. जेव्हा ती वेळ आली की आता मला माझी करिअर सुरू करायची आहे फुल टाइम, तेव्हा मी चक्क या लोकांचे ऍडवाइस घेतले. कारण हे सगळे मित्रच होते, ज्येष्ठ असले. बरोबर. कारण मित्र मित्राशी खरं बोलतो. एव्हरीबडी वॉज विलिंग दॅट आय कंटिन्यू इन आउटडोर्स. पण मला मिलिंद भिडेने अतिशय उत्तम सांगितलं. त्याच्यात आज कदाचित तिथे लक्षातही नसेल हा डायलॉग, कारण ही गोष्ट 1995 सालची. बरोबर. तो मला म्हणाला, राजेश, तुझं जे पॅशन आहे ना ते बघता तू या बिझनेसमध्ये येऊ नयेस. तू आलास तर मी तुझं स्वागत करेन दोन्ही पासून, म्हणणंसही येऊ नकोस. म्हटलं का? असं तू कॉन्ट्रॅडिक्टरीच बोलतोयस, सेल्फ कॉन्ट्रॅडिक्ट. म्हणाला असं आहे, तुझ्यासारखा माणूस कामाला मिळाला तर हवाच आहे, पण तुझ्याकडे बघता तू न आलेलं उत्तम. म्हटलं का रे? म्हणाला एक लक्षात ठेव, एकदा तू हे प्रोफेशन म्हणून घेतलंस ना, तुझ्या क्लायंटला जिथे जायचंय तिकडे तुला जायला लागेल. अगदी बरोबर. आणि तुला जे आहे की काहीतरी नवीन करायचं, काहीतरी शोधायचं, ह्याला म्हणतो गिराईक नाहीये. हे तुझं तुला करायचंय, तिथे क्लायंट नाही. मग मी ते माझ्या बॅनर खाली लॉस मध्ये कसं करणार ना, तिथे धंदा म्हटल्यावर प्रॉफिट पाहिजे. अगदी बरोबर. मग हे तुला जमणार आहे का? तर नाही जमणार. तू फ्रस्ट्रेट होशील 2 वर्षात. आणि म्हणाला दिस इज हाय टाइम, तू 25 आहेस, तू ऑलरेडी तुझ्या करिअरला सुरुवात तेव्हा करायला हवी होतीस, तू ऑलरेडी लेट केलायस, तर लवकर काय ते निवड. इथे आलास तर डोंगरात सतत जायला मिळेल, पण रुटीन मध्ये जायला मिळेल.
तिथे गेलास तर कदाचित कमी वेळात असेल, पण तुला पाहिजे तेवढं आणि तिथे जाशील. मग मी वडिलांकडे गेलो परत आणि त्यांना म्हटलं की बाबा मी घरच्या धंद्यात येतोय आणि जायगाजवळ ऑब्व्हियसली इट वॉज अ गुड बिझनेस, इट इज अ गुड बिझनेस. मी त्याच्यावरच सर्वाइव्ह होतोय, माझे सगळे छंद त्याच्याच जीवावर चाललेत. तर फक्त एकच गोष्ट होती की म्हटलं मला 1.5 महिना सुट्टी लागणार दरवर्षी. धंद्यात जनरली असं कोणी करत नाही, बोलत नाही किंवा नाही करत नाही, बोलतात पण करत नाही, उलट आहे. अगदी बरोबर. मी डायरेक्टली हे सांगून धंद्याला जॉईन झालोय आणि रादर कमर्शियली ॲट अ लॉस इन द बिगिनिंग बाय द वे. तेव्हा मी ऑन अन ॲव्हरेज बाहेर ओई म्हणून अर्धा महिना काम करून साधारणतः 8,000 ते 9,000 रुपये कमवत होतो त्या काळात. आणि माझ्या धंद्यात माझा पहिला पगार 3,000 रुपये होता 30 दिवस काम करून. सो आय वॉज ॲट लॉस टू बी व्हेरी फ्रँक. पण मला बाबांनी हेच समजावलं की दिस इज युअर बिगिनिंग. माझा अख्ख्या कंपनीत 4% शेअर होता वेन आय एंटर्ड माय ओन बिझनेस. टुडे आय स्टँड ॲट 40. आणि उत्तम पैसे मिळतात मला. उत्तम म्हणजे माझ्या गरजेपुरते पुरेसे पैसे मिळतात. मी मर्सिडीजने फिरत नाही त्याचं मला दुःख नाही, पण मी दरवर्षी आजही 1.5 महिना हिमालयात जाऊ शकतो. आय डोंट बिलीव्ह या सुखाची बरोबरी दुसरं काहीही मला करून देऊ शकेल. सो आय एम हॅपी विथ माय चॉईस, थँक्स टू ऑल माय सिनियर फ्रेंड्स की आय डिड द करेक्ट थिंग त्यावेळेला. गेल्या 35-40 वर्षाचा हा जो काही अनुभव आहे, तर याच्यामध्ये तुला बरेच अनुभव आले असतील, म्हणजे काही चांगले असतील तर काही वाईट असतील. तर एखादा अनुभव आमच्याबरोबर शेअर कर याच्यातला. करतो ना, म्हणजे अनुभव तर तू म्हणालास तसे खूपच आहेत. म्हणजे ते नटशेलमध्ये सांगत जायचं तर कुठच्याही एक्सप्लोरेटरी एक्सपिडिशनला असलो, म्हणजे आम्ही काराकोरम ट्रॅव्हल्स करत होतो आणि शेवटच्या दिवशी असं ठरलं होतं की आमचा सप्लाय एका रस्त्याने एका व्हॅलीत येणार आणि एका ठिकाणी ते आमची वाट बघणार. आणि शेवटी किती पाठीवर वजन कॅरी करायचं खाण्यापिण्याचं याचं एक बंधन असतं, लिमिट असतं. साधारण 8व्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्यांना भेटणार होतो. 8व्या दिवशी सकाळी आमच्या प्रत्येकाकडे 2 चॉकलेट उरली होती. बापरे. आणि त्याच्यामुळे आता दिवसभर ते 2 चॉकलेटवर काढतात आणि संध्याकाळी ते लोक भेटले की पुढचं जेवायला मिळणार आहे, अशी एक पोझिशन होती. ते ज्या व्हॅलीत वर येणार होते तिथे आमचा त्याच्या आधीच्या एक्सपिडिशनचा बेस कॅम्प आम्ही लावला होता. त्यामुळे आम्हाला जागा दोघांनाही माहिती होत्या, आमच्या सपोर्ट टीमला पण आणि आम्हाला पण. ते तिकडे एकत्र भेटणं हे खूप गरजेचं होतं. आणि आम्हाला तिथे जायला रस्ता आहे की नाही हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण आम्ही एक्सप्लोअर करत होतो. आणि त्यामुळे तसंच झालं. आम्हाला ज्या व्हॅलीतनं रस्ता मिळेल असं वाटलं त्या व्हॅलीतनं मिळालं नाही, त्याच्या खालच्या व्हॅलीतनं जावं लागलं. कारण जाईपर्यंत डोक्यात हाच विचार होता की आता आपल्याला खाली उतरून परत वर त्या व्हॅलीत चढायला लागणार, कारण आपण वरची व्हॅली सोडून खालच्या व्हॅलीत आलोय. नशिबाचा भाग असा असतो आणि मनाची तयारी की आता रात्री 12 वाजेपर्यंत काहीही खायला मिळणार नाहीये. आणि ते फार कठीण असतं रे सर्व्हायव्हल. दिवसभर चालतोय, मेहनत करतोय, पोटात काय नाही, नुसतं पाणी पितोय आणि जेवायला तर हक्क मिळणार आहे, त्याच्यामुळे जास्त भूक लागते आणि जास्त त्रास होतो मानसिक. तर तिकडे जेव्हा मी खाली उतरलो तर तिथे टेंट दिसले. म्हटलं ही कुठची टीम? खाली गेलो बघतो तर आमचीच लोक आहेत सपोर्ट टीम. म्हटलं तुम्ही ते काय करताय? म्हणजे ते 3 तास वर असायला होते, ते आहेत त्याच्यापेक्षा. ते म्हणाले सर आम्ही रस्ता चुकलो म्हणून आमदार होत आला म्हणून इथे टेंट लावले आणि आमच्यातले 2 जण तिकडे पुढे जाऊन बसलेत, तुम्ही आलात की त्यांना खाली घेऊन या. हा जो काय दिवसभरात एक टेन्शन होतं ना, हे होणार की नाही, कसं होणार, होणार की नाही, कसं होणार, हे एक. सह्याद्रीमध्ये काळगोंडा नावाचा सुळका आहे कसाऱ्याच्या जवळ, भवानी असं त्याचं दुसरं नाव आहे. बरोबर. त्या सालापर्यंत, म्हणजे ही गोष्ट आहे साधारणतः आय बिलीव्ह 91 सालची, तिथपर्यंत त्या तिकडच्या स्थानिक लोकांची समजूत होती की कुठच्याही मुलीने म्हणजे स्त्रीने त्या सुळक्यावर जायचं नाही, देवीचा कोप होतो. बरं. आणि त्या कोणाही लेडीजला जाऊ द्यायचे नाहीत सहजासहजी. मग रात्री अंधारात नजर चुकून जायच्या मुली. आम्हाला काहीच माहिती नव्हतं. मेधा बापट म्हणून आमची एक अतिशय त्यावेळेची चांगली लीड क्लाइंबर होती, तर ती तसं ठरलं की ती त्या एक्सपिडिशनला येणार आहे. म्हणजे ओके, रॉक क्लाइम्बिंग होतं नॉर्मल, ती असायचीच, तशी आली ती. आम्ही तो सुळका कसं आहे, तू एकावरने चढायला सुरुवात करतोस, मग त्या सुळक्याला अशी एक अर्धी प्रदक्षिणा घालतोस आणि मग उरलेला सुळका चढतोस. तेव्हा मागचं गाव दिसेन असं होतं, कारण तू प्रदक्षिणा घालतोस सुळक्याला. सुळक्याचाच बल्क मध्ये येतो. आणि त्याप्रमाणे पहिला पिच केला, ट्रॅव्हर्स झाला, शी वॉज लिडिंग, आय वॉज सेकंड आणि माझ्या मागे एक थर्ड. असं मला ना पाठीला गरम वाऱ्याच्या झळा इन डिसेंबर महिन्यात जाणवल्या.
डिसेंबर मध्ये इतका गरम वारा खालून कुठून आला बघतो तर मागचं अख्खं पिनाकल पेटलं होतं, कारण ते सगळं गवताचे टेकडी होते आणि वर पिनाकल होतं. मी घाईघाईत मेदाला खाली उतरलो, ट्रॅव्हल्स कम्प्लीट केला आणि त्या रॅपलिंग स्पॉटला आलो. आणि आग त्या जी लाईन होती आमची रोपची फिक्स लाईन, त्याच्या जवळ अशी आग येत होती. पहिलं मेधाला हकलली, सेकंड मॅन रॅपल करायला लागला आणि माझ्या लक्षात आलं की आता हा तळाशी पोहोचेपर्यंत जर मी थांबलो तर त्याच्या ती रोपला आग पकडणार आहे. मी त्याच्यात सिंगल स्नॅपलिंग टाकली, त्या दुसऱ्याच्या अंगावर उडी मारली. तो शेरूच होता माझ्या सुदैवाने, त्यामुळे तो भक्कम होता, माझा क्लाइम्बिंग पार्टनर. अदरवाईज म्हटलं शेऱ्या मी उडी मारतो या अंगावर कंट्रोल कर, एवढंच बोललो नाही, मी उडी मारली त्याच्या अंगावर. आणि शेरूने आमच्या दोघांचं पूर्ण वजन त्याच्या कंट्रोलवर घेऊन आम्ही जमिनीवर पाय टेकले आणि आमच्या रोप खाली आला जळून. बापरे. म्हणजे 2-3 मिनिटं आमच्या तोंडातनं शब्दच फुटत नव्हता. वी आर स्पीचलेस प्रॅक्टिकली. खालचा आधीच जळून गेलो होतो, त्यामुळे ते सेफ होतं. तिथे असे बसून राहिलो, समोर तो अर्धवट जळलेला रोप पडलाय आणि आम्ही दोघे असे फक्त एकमेकाकडे बघतोय, एवढंच. नो अदर मुवमेंट. घशाला पूर्ण कोरड पडलेली, तोंडातनं शब्दही फुटत नव्हता. मेधाच पहिली भानावर आली, तिने आम्हाला दोघांना पाणी पाजलं जबरदस्ती. आमच्या दोघांच्या डोळ्यातनं भळाभळा पाणी वाहत होतं, आणि कळलं होतं आपण कशातनं वाचलोय ते सर्कशीत कसे सिंह असे ते उड्या मारतात ना, त्या आगीचं गोल असतं तसे, अक्षरशः तसे आम्ही खाली आलो होतो. आणि मग खाली गेलो संध्याकाळी की आमच्यावर असं झालं वगैरे. अर्थात ती कोणीतरी मुद्दाम लावलेली आग होती, ती काय आपोआप पेटलेली नव्हती, ते कोणीच कबूल करत नाही. तर त्या सरपंचाने रुबाब सांगितलं, तुमच्यावर मुलगी होती ना म्हणून असं झालं. मग डोकं फिरलं. म्हटलं आता उद्या ना हीच मुलगी पहिली पुढे चढणार आणि आम्ही मागणं जाणार. बर. रात्री शेरू आणि हा प्रशांत परत मुंबईत गेले. नव्याने जळलेला रोप दुसरीकडनं कोणाकडून तरी भीक मागून, काय इक्विपमेंट नसायचं, भीक मागून घेऊन आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मेधाने अख्खं पिनाकल लीड केलं. आम्ही चौघे समिटला गेलो, खाली उतरलो तर अख्खं गाव जमा झालं होतं रिचच्या बेसला, जिथे आम्ही सपाट जमिनीवर पोटणार. म्हटलं झालं आता मार खायचाय चौघांनी, गेली टॉपला म्हणून. एक बैलगाडी होती आणि असं लांबून एवढं दिसत होतं. आणि म्हटलं मी तिघांना सांगितलं की आता मार खायची तयारी ठेवा. मी शक्यतो बोलून प्रयत्न करतो की ती कमी मार खायला लागेल, पण आता खायला लागेल. आणि आता अख्खं गाव आलं इकडे, दिसत होतं 300-400 माणसं जमली. झालंय आता आपलं आवरला धंदा. आम्ही काय नाही, आणि एकच पायवाड आणि अख्खी ती उघडी आहे, म्हणजे काय झाडी जंगल असलं काही नाहीये मध्ये, दिसतं असं समोरासमोर. आम्ही चुपचाप खाली उतरलो. असे मानाखाली होऊन जवळ जाणार तर एकदम ढोल ताशा चालू झाला आणि 3-4 जण उत्साही धावत पुढे आले, हातात हार घेऊन झेंडूच्या माळा. त्या आमच्या चौघांच्या गळ्यात घातल्या. ती बैलगाडी आली, आम्हाला त्या बैलगाडीत उभं केलं आणि ती ढोल ताशाच्या गजरात तिथपासून गावापर्यंत मिरवू. गावातल्या सगळ्या गल्ल्यात फिरलो, देवळात गेलो, तिकडे सभा, आम्हाला गोडाचं जेवण. म्हणजे काहीतरी अपेक्षेच्या पलीकडचंच घडलं पुढे जे घडलं ते. पण ते होतं हे कळेपर्यंत परत आदल्या दिवशीचीच वेळ आली होती की झालं आता मार खायचा आहे बेमुदत. आणि तिथे त्या सरपंचाने कबूल केलं की ह्याच्यापुढे आम्ही अंधश्रद्धा बाळगणार नाही. मेधाचं तर म्हणजे साडी चोळी ओटी बिटी इथपर्यंत प्रकरण गेलं होतं. असे पण अनुभव या क्षेत्रात मिळतात. बरोबर. आणि एका गावात गेलो होतो, त्यांनी सांगितलं की बाहेरच्या लोकांना आम्ही पाणी पण देत नाही, जेवण लांब राहिलं. तेव्हा तुला आठवत असेल तर आपण डिपेंडंट असायचो सह्याद्रीतल्या गावात. गावात काहीतरी काय नाही तर भाकरी मिळेल काही ना काहीतरी. त्या म्हाताऱ्यानं तोंडावर आणलं. माझ्या घरात विचारलं, कारण पहिलं माझं आहे पुढे कुठेही जाऊ नका, तुम्हाला पाणी पण कोणी देणार नाहीये. म्हटलं असं का? नाही 3-4 वर्षापूर्वी असेच टगे आले होते, त्यांनी जेवता जेवता घरातल्या एका मुलीची छेड काढली, त्यावेळेस गावकऱ्यांनी तुमच्यावर बहिष्कार टाकलाय. बापरे. बर. आम्हाला पूर्ण त्या गावाला वळसा घालून बाहेरून जायला लागला आणि ट्रेक कम्प्लीट करायला लागला. आणि खायला तर काही मिळालं नाही तर नाहीच. असेही अनुभव. आमच्याशी कोणी बोलायलाच तयार नव्हतं त्या गावातलं. मी 1-2 ठिकाणी प्रयत्न केला, त्या माणसाने थारगण तोंडावर दार लावून घेतलं माझ्या. असेही अनुभव आहेत. बरोबर. आणि ते ढवळ्यात म्हणजे ऑर्थरसेटच्या पायथ्याशी माझी मोटरसायकल तिकडे गेलेलं पहिलं स्वयंचलित वाहन आहे 1991. तेव्हा रस्ता नव्हता ढवळ्याला जायला. बरोबर. शेताच्या बांधावर न जायचो आपण. अगदी अगदी. मी त्याच्यावरनं मोटरसायकल नेली. चिल्ड्रन ट्रेकची रेकी करायला गेलो होतो, राहायची व्यवस्था खायची व्यवस्था वगैरे. तर तिथे बैलगाडीत मोटरसायकल टाकून मिरवणूक काढली आमची. आणि त्याच्यानंतर आमदाराचा पाठपुरावा करून त्यांनी रस्ता करून घेतला की इथे गाडी येऊ शकते. त्याचे फोटो बिटो काढून त्यांनी त्या आमदाराला पाठवले की बघा ही मोटरसायकल इकडे आली होती. त्यामुळे ढवळ्यात मी आजही गेलो
रात्री 2 वाजता, तरी 15 घरं अशी आहेत की जी मला दार उघडून आत घेतील आणि प्रेमाने स्वागत करतील आणि जेवायला घालतील. जेव खाऊ घालतील. असंही अनुभव आहेत. कृष्ण आगिवलय आमचा माहुलीचा, त्याच्याशी ती इज अ फॅमिली नाव. मी त्याला गाईड पोर्टर असलं काय म्हणतच नाही. तो माझा भाऊच आहे, धाकटा भाऊच आहे. त्याची मुलं मला काकाच म्हणतात रेग्युलर. त्याच्या मुलीच्या लग्नात मी गेलो नाही तर लग्न होणार नाही या शब्दात आमंत्रण आलं होतं. दिस इज समथिंग विच यू गेट कनेक्टेड टू लोकल्स. हे अमेझिंग आहे. मग ते भयानक पण असतं आणि तेवढंच सुखाचं पण असतं दुसऱ्या बाजूला. अगदी बरोबर. कसं घ्यायचं तुमच्यावर आहे. वा. पण मग ह्या ज्या इतक्या मोहिमा झाल्या, गिर्यारोहणातल्या असतील किंवा सह्याद्रीतल्या एक्सपिडिशन्स असतील, या सगळ्याची तयारी कशी करायचा तुम्ही? आता माझ्याकडे बघून हा प्रश्न जास्ती व्हॅलिड आहे. आय अग्री विथ यू. पण मी मगाशी म्हटलं असं की शारीरिक तयारी तर लागतेच, नो डाऊट. एका ठराविक लेवलला तुमचं शरीर पोचावं लागतं. फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, अंगात ताकद पाहिजे, ते खेचून नेण्याची क्षमता पाहिजे. पण ऑलवेज रिमेंबर दॅट युअर ब्रेन रूल्स द बॉडी. तुमचा मेंदू ठरवतो तुमचं शरीर काय करणार आहे. अगदी बरोबर. आणि पर्टिक्युलरली अल्टिट्यूडला जेव्हा ऑक्सिजन कमी होतो, कारण हवाच विरळ होते, मिळणारा ऑक्सिजन त्या प्रमाणात कमी होतो, मेंदूला तेवढा कमी पोचतो, मेंदूची विचार करायची क्षमता कमी होते. आणि त्यावेळेला तुमचं सातत्य आणि ट्रेनिंग तुमच्या कामाला येतं. सो हे एक, सॉरी टू इंटरप्ट यू, पण हे एक फिजिकल भाग झाला. पण त्याच्याबरोबर आम्हाला याच्यामध्ये असंही अपेक्षित आहे की गिर्यारोहण ॲज अ एक्सपिडिशन म्हणून ती पण तयारी म्हणजे प्लॅनिंग ऑफ अन एक्सपिडिशन असं जर तुला म्हणायचं असेल, एक्झिक्युशन तयारी असेल, म्हणजे ह्या सगळ्यांची सांगड कशी घातली? 3 गोष्टी. पहिलं म्हणजे तुमची श्वसन क्षमता वाढवणं. बरोबर. ही पहिली तयारी असते. आपल्याला इथे नॉर्मली जे काय आपली ताकद असते त्याच्यापेक्षा म्हणजे श्वसनाची, त्याच्यात ती कमीत कमी 1.5 तरी करणं गरजेचं असतं. त्याच्याकरता तुम्ही टेकड्या चढा, पोहायला जा, सायकलिंग करा, अनेक उपाय आहेत. जिम मध्ये जा, जो तुम्हाला सुटेबल असेल तो करा. मी असं मानतो की चालण्याचा व्यायाम चालणं हाच आहे. त्याच्यामुळे मी पाठीवर सॅक टाकतो आणि आमच्या मागे गांधी टेकडीवर चढ उतार करत राहतो जमेल तसा. ही माझी तयारी आहे. आता एरवी आता वय 50च्या पुढे गेल्यामुळे असेल कदाचित, पण मी माझ्या 35 पर्यंत फक्त 58 किलो धावतो. ह्याच्यावर मी विश्वास ठेवत नाही, तुम्ही ठेवावा असं माझं म्हणणं नाहीये. पण मग त्याच्यानंतर आता मी ते ठरवून करायला लागलो की जर माझी जुलैत एक्सपिडिशन आहे तर मे महिन्यापासून मी कार्ब्स खाणं बंद करतो. नुसती सॅलड, उसळी, आमटी असं जे म्हणजे पोटभर खायचं, पण हे पदार्थ खायचे. असं करून मी ते वजन रिड्यूस करतो. एका लेवलला येतो की माझ्या बॉडीची तेवढी सपलनेस तयार होईल, तेवढा मी वाकू शकेन, तेवढा मी लोंबकाळू शकेन. एक बेसिक प्रत्येकाचे क्रायटेरिया असतात, ते आपण गाठतोय की नाही हे पहिलं बघायचं. की वैयक्तिक तयारी झाली. मेंटल फिटनेस बद्दल बोलशील तर तो सतत वर्षभर करायचा असतो. काय ती एका दिवसाची काय एका महिन्याची प्रोसेस नाही. अगदी बरोबर. ती कन्सिस्टंट प्रोसेस आहे. आणि ती अशीच की आव्हान येणार, स्वीकारायचं, पुढे जायचं, घाबरायचं नाही. ही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या रोजच्या जगण्यात पण आपण तसंच वागत असतो. तिसरं म्हणजे एक्सपिडिशनचा एरिया निवडताना 2 प्रकार असतात. एक तर आपल्याकडे उपलब्ध असलेली माणसं बघून एरिया निवडायचा, की एरिया बघून माणसं निवडायची. हे दोन्ही प्रकार इक्वली व्हॅलिड आहेत. म्हणजे जसं संगीतात आधी शब्द का आधी चाल, तसंच आहे. कधी आधी शब्द सुचतात, कधी आधी चाल बांधली जाते. बरोबर. तसंच हे आहे. ते एकदा पीक फिक्स झालं किंवा तो एरिया फिक्स झाला किंवा तिथे जायला साधारण काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते एक चार्ट करायला लागतात. मग त्याच्याकरता ते ओव्हरकम करायला काय काय आपल्याकडे पाहिजे त्याची यादी तयार करायला लागते. मग ती तयार झाली की मग त्याप्रमाणे साधारण हे सगळं साधारण अंदाज ते तसंच 100% होईल याची काही गॅरंटी नाही. जेवढं त्याच्या जवळ जाता येईल ते तुमचं सक्सेस आहे. आणि मग किती खाणं कुठच्या ठिकाणी लागणार, किती जणांसाठी लागणार, काय लागणार. म्हणजे हायर कॅम्पना रेडीमेड फूड पाहिजे, लोअर कॅम्पना आपलं नॉर्मल रेशन चालेल, कारण तिथे रॉकेलच्या स्टोअर स्वयंपाक होणार. वरती गॅसवर मुळात आधी बर्फाचं पाणी करायचं आहे आणि मग बाकी शिजवायचंय, त्याच्यातच अन्न. मग ते पटकन कसं होईल आयटम, प्री कुक्ड, डिहायड्रेटेड या जातीचे, त्या कॅडबरी, चिक्की, लाडू यासारखे इन्स्टंट, तिथे लगेच एनर्जी देतील तुम्हाला शुगर कंटेंटमुळे. हे सगळं प्लॅनिंग करायला लागतं अल्टिट्यूड प्रमाणे. मेडिसिन्स तुमची प्लॅन करायला लागतात अकॉर्डिंगली. टेक्निकल इक्विपमेंट प्लॅन करायला लागतं की साधारण इतका रोप लागेल, मग तो फिक्स करायला इतके अँकर्स लागतील, मग त्यातले स्नो अँकर्स इतके, आईस अँकर्स इतके, रॉक अँकर्स इतके. ह्याप्रमाणे त्याचं एक प्लॅनिंग, त्याची प्रोक्युरमेंट.
ही सगळी अनेक जनरल गोष्टी असतात की टेंट्स आहेत, स्लिपिंग बॅगा प्रत्येकाकडे काय लायकीच्या आहेत, कॅरी मॅट काय लायकीचे आहेत, टाईप आपल्याला जातोय तिथे हे पुरेसं असणार आहे, नसेल तर ते प्रोक्युअर करायचं. आता या गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत, सगळं अवेलेबल आहे. पूर्वीच्या काळी इतके इझिली अवेलेबल नव्हतं. मला काय असं आधी खूप ग्रेट टाईप सांगायचं नाही, तेव्हा शारीरिक मेहनत जास्ती होती, आता आर्थिक मेहनत जास्ती आहे, एवढाच फरक पडलाय. बाकी सगळं सेम आहे. म्हणजे आता तुझ्या दुकानात आलो तर आता मी एक वेळेला कमीत कमी 30,000 रुपये बिल केल्याशिवाय बाहेर जाणार नाही. त्यावेळेला 3,000 बिल करताना छातीवर असं दडपण यायचं, बाप रे एवढे पैसे खर्च कर. म्हणजे मला आठवतंय माझ्या पहिल्या मोहिमेचं बजेट 8 माणसं मुंबई ते मुंबई, आम्ही 31,000 रुपयात एक महिना बाहेर होतो. म्हणजे 8 माणसांचं दिवसाचं बजेट 1,000 रुपये होतं. आज मी माझ्या एलएपीला सुख 1,000 रुपये पगार देतो दिवसाचा. अगदी बरोबर. आत्ताच्या माझ्या एक्सपिडिशनला माझं पर्सनल खर्च 3.5 लाख रुपये झालाय, शेवटची मी एक्सपिडिशन केली. हा फरक पडलाय. आता ऍक्सेस सोपे झालेत, पण त्यामुळे मेहनत वाढली. ऍक्लिमटायझेशन करण्याकडे कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं झालंय. कारण मी पटकन 14-15 हजार फुटावर पोचतो मला कळेपर्यंत, आणि मग आजारी पडतो. अगदी बरोबर. ही आता गंमत आहे. तर ती एक शरीराची तयारी करायला लागते. हायड्रेशन कडे लक्ष द्यायला आत्तापासून सवय करायला लागते. ते आयत्या वेळेला जमत नाही होते. आणि मी म्हटलं तसं की डिसिजन मेकिंग कपॅसिटी ही वाढवत न्यायची गोष्ट आहे रोज, ज्याला मी मेंटल प्रिपरेशन म्हणतो. ती काय एका दिवसात अशी बाय द स्नॅप वगैरे किंवा 3 महिन्याचा कोर्स केला अशी काय त्यात भानगड नसते. सो कदाचित हे सगळं सांगताना मला परत तीच गोष्ट आठवली की कोर्स करणं हे किती महत्वाचं आहे. म्हणजे कोर्समध्ये तुम्ही जेव्हा काही गोष्टी शिकता त्याच्यामध्ये सुद्धा ही एक गोष्ट इन्क्लूड आहे की एक्सपिडिशनचं प्लॅनिंग कसं असणं गरजेचं आहे. ऍडव्हान्स कोर्सचा तो सिलेबसचा मोठा भाग आहे प्लॅनिंग आणि एक्सपिडिशन. अगदी बरोबर. तिथे तुझ्या सुदैवाने नोन पीक असतं, तेव्हा तुला माहिती असतं काय किती लागू शकतं ते, आणि तोच अनुभव तू जसा तसा घेऊन इकडे वापरतोस. ऍक्च्युअली स्पीकिंग, आणि तो दरवर्षी रिफाईन करत देतोस. ते आल्यानंतर ना ते त्याचं अनालिसिस करणंही महत्वाचं असतं. 70 किलो साखर नेली होती, वापरली किती, किंवा 3,000 फूट रोप होता, कमी पडला का जास्त झाला, हे प्रत्येक आयटम. कारण मी तुला आत्ता एक उदाहरण म्हणून सांगतो, आत्ताच्या मोन्टो एक्सपेडिशनची जर तू लिस्ट बघितलीस आमची, तर ती प्रोक्युरमेंट, परचेस, पॅकिंग सगळं म्हणून आयटम लिस्ट जर बघितलीस तर 471 व्हरायटीचे आयटम आहेत माझ्याकडे, खाणं आणि इक्विपमेंट मिळून. आता 471 मध्ये 200 हिशोब बरोबर येतात, 200 हिशोब चुकतात. ॲज सिम्पल ॲज दॅट. चुकलं कुठे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं असतं की पुढच्या वेळेला त्यामध्ये 100च चुकले पाहिजेत, 25च चुकले पाहिजेत. असं करत ते मिनिमाइज 0 कधीच होत नाही ना. बाय द वे, ते जर कोण म्हणाल तर तो आयदर खोटं बोलतोय का तो देव आहे, ह्यातली एकच शक्यता आहे, तिसरी नाही.